राजकारणात सध्या गुलामांचा बाजार. महाराष्ट्रात माणसाचे लिलाव सुरू आहेत. कल्याण डोंबिवलीत जे झालं त्यावरून शिसारी आली. पक्ष फोडाफोडीमधून राज ठाकरेंचं वक्तव्य. आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंचं ट्विट करत सूचक ट्विट. राज ठाकरेंना कल्पना देऊन आम्ही शिंदेंना कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा दिला. मनसे नेते राजू पाटलांची प्रतिक्रिया. पक्ष वाचवा आणि फोडाफोडीचं राजकारण टाळण्यासाठी शिंदेंना पाठिंबा दिला. राजू पाटलांची प्रतिक्रिया. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मनसेचा सन्मान राखला जाईल. विकासाच्या मुद्द्यावर मनसेची कल्याण डोंबिवली साथ. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. आम्हाला कुणाच्याही प्रस्तावाची गरज नाही. मुंबईत महायुतीचाच महापौर होईल. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रस्ताव फेटाळ. राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख. त्यांच्या मतावर मला बोलायचं नाही. संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर काही निर्णयांवर पक्षप्रमुखांनी बोलणं योग्य असतं. बाळा नांदगावकरांची भूमिका. बाळासाहेबांना मानत असतील तर मुंबई महापौर पदासाठी शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा. चोरून घेऊन ते शिवसेनेचे मालक होऊ शकत नाहीत. भास्कर जाधवांचं विधान. शिंदेंचा पाठिंबा घेण्याइतके वाईट दिवस आले नाहीत. भाजप कोणत्याही स्थितीत महापौरपद सोडणार नाही. संजय राऊतांचं वक्तव्य. तर संजय राऊत मोठे आणि आम्ही छोटे कार्यकर्ते. उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला. मिश्रा नावाची व्यक्ती ठाकरेंना मातोश्रीवर येऊन भेटून गेली. त्यामुळं ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये दरार. मनसे आता वेगळं होत असल्याचं पाहायला मिळतंय. प्रकाश आंबेडकरांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ. जवळ दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 मुंबईत थोडक्यात निष्ठता पराभव झाला. मात्र आपली मतं कमी झालेली नाहीत. शिवसेनेचे मुंबईतील गड आजही कायम आहेत. महापालिका निवडणुकीच्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. 2 व्यापाऱ्यांकडून महाराष्ट्र विकत घेण्याचा प्रयत्न. मेलो तरी बेहत्तर, पण 2 व्यापाऱ्यांच्या गुलामीत जगणार नाही. उद्धव ठाकरेंची मोदी शहांवर नाव न घेता टीका. अचलपूरमध्ये भाजपच्या गटात एमआयएम काँग्रेस नाही. मंत्री बावनकुळे यांची माहिती. भाजप एमआयएमला कधीच सोबत घेणार नाही. भाजपच्या एमआयएम सोबत काही संबंध नाही. बावनकुळेंची प्रतिक्रिया. सत्ताधारी पक्षातील एका बड्या नेत्यानं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यातून सुटून मी देवदर्शनाला गेले. मातोश्रीवरील बैठकीत सरिता म्हस्केंचा आरोप. सूत्रांची माहिती. ठाण्यामध्ये महापौर पदासाठी लॉबिंग सुरू. महापौर पदाच्या दावेदार विमल बोहीर आणि दर्शना जानकरांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. ठाण्याचं महापौर पद एससी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं 5 ते 6 नगरसेवक शर्यतीत. लातूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून 3 नावं चर्चेत. काँग्रेस कोणाला महापौर करणार याकडे सर्वांचं लक्ष. कांचन अजिनकर, जयश्री सोनकांबळे आणि मनीषा बसपुरे यांच्या नावाचा समावेश. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मंत्री छगन भुजबळांना मोठा दिलासा. एसीबी नंतर आता ईडीच्या केसमध्येही भुजबळांची निर्दोष मुक्तता. इतरांचाही अर्ज कोर्टाकडून मंजूर. सत्याचा आणि न्यायाचा विजय झाला. दिलासा मिळाल्यानंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्या प्रकरणी विकास गोगावलेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी. सुनील तटकरेंचे पदाधिकारी आणि भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेंमध्ये राडा झाला होता. विकास गोगावले पोलिसांसमोर आज शरण आला होता. महाड राड्या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही फरार. महाराष्ट्राचा रंग भगवा आहे आणि उद्याही भगवाच राहणार. काहीही झालं तरी महाराष्ट्राचा रंग बदलू देणार नाही. एमआयएम नगरसेविका सहर शेख यांच्या वक्तव्यावर साठम यांची टीका. मुंबऱ्याला हिरवं करून टाकू असं वक्तव्य सहर शेख यांनी केलं.